ओम शांती. आजचा आपला टॉपिक आहे मृत्यू प्रवचन. मृत्यूवर आपण कशी विजय मिळवायची. जसं संसारामध्ये आपण अनेक चक्रांमध्ये फसत असतो, जसं सुख दुःख, मान अपमान, दिवस रात्र. ज्याप्रमाणे आपल्याला जसं निंदा स्तुती, हानी लाभ, जय पराजय असे अनेक चक्रांमध्ये आपण येत असतो. तर त्याप्रमाणे जसं एक नाणं असतं आणि एक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे जीवनरूपी एक नाण्यामध्ये दोन बाजू आहेत, ते म्हणजेच जीवन आणि मृत्यू. आपल्या जीवनामध्ये 3 प्रसंग येत असतात. पहिलं म्हणजे जन्म, ज्याची तयारी आपण 3 महिने आधी करतो. दुसरा प्रसंग असतो विवाह, म्हणजे ज्याला आपण लग्न म्हणतो. त्याची तयारी आपण 1 वर्ष आधी करतो किंवा 6 महिने पूर्व करतो. त्याचसोबत आपली तिसरी जी असते ती म्हणजेच मृत्यू. तिसरा प्रसंग जो आहे त्याची आपण कधीही तयारी करत नाही. आणि आज आपण बघतोय, जसं कोणी म्हटलंय की माणूस मृत्यू कसा पावतो हे महत्त्वपूर्ण नाही, परंतु तो जीवन कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे. आणि हे जीवन एक काचेच्या आरशाप्रमाणे आहे, स्वच्छ आहे. पण जर त्याला आपण आनंदाने जगलं तर जीवन हे आनंद आहे. आणि जर का आपण त्याला त्रासदायक समजलं तर जीवन एक त्रासदायक आहे. जसं संगीतकारने जीवनाला एक संगीत म्हटलं, कवीने ह्या जीवनाला एक कविता म्हटली, त्याचप्रमाणे प्रत्येकाचा आपलं जीवन जगण्याचा हेतू वेगवेगळा असतो. आणि जसं व्यक्ती जो मृत्यू पावतो तर प्रत्येक घटना मृत्यूची वेगवेगळी असते. जसं कोणाचा ॲक्सिडेंट होतो, कोणाची अकाले मृत्यू होते, कोणी सुसाईड करतं. तर मृत्यू ही वेगवेगळ्या प्रकाराने येते. आणि जीवन एक यात्रा समान आहे. जसं आपण ट्रेनमध्ये चढलो आणि ज्या वेळेला पुढचं स्टेशन येतं त्यावेळेला काही यात्री ट्रेनमध्ये चढतात आणि काही उतरतात. आणि ज्या वेळेला कोणी प्रवासी आपल्यासोबत असतो, आपल्या सानिध्यात असला की आपण त्याच्याशी मैत्रीभाव ठेवतो, म्हणजे छान आपण गप्पा गोष्टी करतो. पण आपण किती छान मैत्रीभाव ठेवला, किती गप्पा केल्या, किती छान बोललो, तरीही त्याचं ज्या वेळेला स्टेशन आलं त्यावेळेला ते खाली उतरतात आणि अजून पुन्हा नवीन प्रवासी चढतात. तसंच आपलं हे जीवनरूपी यात्रा अशी आहे की आपल्या जीवनामध्ये पण आपल्या जीवनात कोणी येतं आणि कोणी जातं. तर मृत्यू हे अटळ आहे आणि अंतिम सत्य आहे. जीवनाचं अंतिम सत्य म्हणजेच मृत्यू आहे. परंतु त्या मृत्यूला आपण लवकर ॲक्सेप्ट करत नाही. जसं कोणी लहान बाळाने शरीर सोडलं किंवा जवान गेला तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, अरे इतक्या लवकर याचं वय नव्हतं जायचं, इतक्या लवकर कसा काय गेला. आणि बऱ्याचदा आपण भगवंताला दोषी ठरवतो की भगवंताने इतक्या लवकर नेलं, हे चांगलं नाही केलं. बरेच लोक भगवंताशी नाराज होतात. परंतु हे जीवन जे आहे हे अंतिम सत्य कोणीही टाळू शकत नाही. जसं आपण कधी ऐकलं असणार, मायकल जॅक्सन जे होते त्यांनी आपल्या शरीराचे प्रत्येक अवयवांसाठी एक डोनर ठेवले होते. आधीच पैसे देऊन ठेवले किंवा सतत त्यांच्यासोबत डॉक्टर असायचे. आणि अशा प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगामध्ये की मला काही झालं तर माझ्यासोबत डॉक्टर राहणार आहे. आणि सगळं काही करूनही एक दिवस आला आणि त्यांना संसार सोडून जावं लागतं. जसं एक बाळ जन्माला येतं त्यावेळेला ते रडतं किंवा मुठ्ठी बांधून येतं, परंतु जाताना व्यक्ती 2 हात त्याचे खुले असतात. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेला आपण सोबत आपलं भाग्य आणलेलं असतं आणि जसे कर्म तसं आपलं भाग्य असतं. परंतु जाताना व्यक्ती संसाराची एकही गोष्टी किंवा एकही वस्तू आपण इथून नेऊ शकत नाही. ह्या जीवनामध्ये प्रकृतीने किंवा ह्या जीवनामध्ये एकच नियम आहे की तुम्ही इथं येऊ शकतात, इथं संसारामध्ये आपले कर्म करू शकतात, परंतु संसाराच्या कोणत्याही गोष्टी आपण सोबत नेऊ शकत नाही. एक सुईचं नोक, छोटंसं नोक आहे, ते सुद्धा आपल्यासोबत येत नाही. पण बऱ्याचदा असं असतं की आपण जे काही कर्म करतो, जसं एक असते नोट आणि बाकी असते चिल्लर. तर चिल्लर जी असते गुल्लकमध्ये खूप आवाज करते,
तर ते आवाज का करते? जसं आपण छोटे छोटे कार्य करतो, पण आपण इतका प्रपोगंडा करतो किंवा इतकं प्रदर्शन करतो की मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे घर चाललं, मी होती म्हणून यांचा संसार झाला, मी होती म्हणून माझ्यामुळे हे पुढे गेले. अशा अनेक गोष्टींचं मी आणि माझं आपण बोलत असतो. म्हणजे ते गुल्लकमध्ये जशी चिल्लर आवाज करते, पण त्याचं कमी महत्त्व असतं. जशी 500ची नोट आहे, एकच नोट आहे आणि एक आहे 500ची चिल्लर. म्हणजे आपण छोटे छोटे कामं करतो, म्हणजे ती जडही असते आणि आवाजही जास्त करते. तर आपण छोटे छोटे कामांची खूप मोजमाप करत असतो की मी संसारामध्ये येऊन मी असं कामं केले, मी तसे कामं केले. परंतु जे महान लोक असतात ते खूप मोठं कार्य करतात. तर त्याचं जसं 500च्या नोटचं महत्त्व आहे, तसं आपण आपल्या जीवनामध्ये येऊन असे चांगले सत्कार्य करायचे आणि जे सत्कर्म आपण करतो ते सत्कर्म केल्यानंतर त्याला विसरायचं, कारण सत्कर्म हे आपल्यासोबत येत असतं. तर जसं परमेश्वराने, जसं एक व्यक्ती आहे आणि मानवी स्वभाव आहे की तो जरी चुकत असला तरी तो चुकीचे पाऊल जरी टाकले तरी तो स्वीकार करत नाही की मी चुकलेला आहे, म्हणजे स्वतःचा दोष ॲक्सेप्ट नाही करत. तर जसं आपण एक दुकानामध्ये जातो किंवा आपण मॉलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी एक CCTV कॅमेरा असतो. तो CCTV कॅमेरा म्हणजेच काय की कोणी चोरी केली, कुठून वस्तू नेली, कुठे गेली, तर हे सगळं ते कॅमेरामध्ये दिसतं. तर परमेश्वराला माहिती होतं मानवी स्वभाव असा आहे की हा कर्म केल्यानंतर विसरेल आणि हे एकच म्हणेल की हे माझे कर्म नाही आहेत. म्हणून परमेश्वराने आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे आणि तो CCTV कॅमेरा म्हणजे आत्म्यामध्ये आहे आणि तो 24 अवर्स तो ऑनलाईन असतो. तर आपण जे काही कर्म करतो तर ते आपल्याला, आपल्या अंतरात्म्याला आणि परमेश्वराला माहिती आहे की जे काही कर्म केले ते आपल्या आत्म्यामध्ये सगळं रेकॉर्डिंग आहे. तर म्हणून हा CCTV कॅमेरा आपल्याला भले कोणी पाहत नसेल वाईट कर्म करताना, परंतु आपलं अंतर्मन, आपलं विवेक आपल्याला खातं, आपलं अंतर्मन आपल्याला खातं की तू जे काही केलं ते चुकीचं केलं. म्हणूनच आपल्या कर्मांकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जसं ज्या वेळेला कोणी व्यक्ती मृत्यू पावतं त्यावेळेला त्याला जमिनीवर लेटवलं जातं. खाली लेटवल्यानंतर म्हणजे जमिनीचा स्पर्श त्याला असला पाहिजे आणि त्याचसोबत गंगाजल त्याच्या मुखामध्ये टाकलं जातं. गंगाजल टाकणं म्हणजेच जलतत्वाचं शुद्धीकरण होतं. त्याचसोबत तुळशीपत्र टाकलं जातं. तर तुळशीपत्र टाकणं म्हणजे आकाश तत्वाचं शुद्धीकरण. त्याचसोबत त्याच्या अंगाला चंदन लावलं जातं. तर चंदन हे खुशबूचं प्रतीक आहे आणि चंदन जेव्हा लावलं जातं त्याने वायुतत्वाचं शुद्धीकरण होतं. त्याचसोबत तूप टाकलं जातं. तूप टाकणं म्हणजेच अग्नितत्वाचं शुद्धीकरण होतं. आणि ज्या वेळेला 3 दिवस होतात आणि 3ऱ्या दिवसापर्यंत आपण ज्याला अस्थि विसर्जन म्हणतो, त्या अस्थि घेतल्यानंतर आपण ज्या वेळेला अर्पण करतो, जलतत्वामध्ये वाहतो, त्यावेळेला त्याचं भूमितत्वाचं शुद्धीकरण होतं. तर हे पंचतत्वांचं आपलं देह बनलेलं आहे, जल, अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू. जसं जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे, अग्नी तत्व आहे आणि त्याच्या आधारावर या तत्वांनी आपलं शरीर निर्माण झालेलं आहे. परंतु हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळी आहे. ज्या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती आहे ती म्हणजेच आत्मा, ज्याला आपण म्हणतो आत्मा अजर, अमर, अविनाशी शक्ती आहे. आत्मा कधी जळत नाही, मरत नाही, कटत नाही. कोणतेही शस्त्र तिला कापू शकत नाही, हवा तिला उडवू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि अग्नी त्याला जाळू शकत नाही. असं हे आत्मा, ज्याला आपण अजर, अमर, अविनाशी शक्ती असं म्हणतो. तर ही आत्मा जी आहे, एका घरातून तिची विदाई होते आणि दुसऱ्या घरामध्ये तिचं स्वागत होतं. म्हणून ही यात्रा जी आहे, मृत्यू एक सुखद यात्रा आहे. त्याला ज्याने कोणी यात्रा म्हटलं, कोणी जर्नी म्हटलं, तर हे जे शरीर आहे
आत्मा ड्रेस आणि ॲड्रेस चेंज करतं. म्हणजे एक वस्त्र, जसं आपण कपडे असतात, जर्जर झाले, खराब झाले तर आपण नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा पण एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते आणि ॲड्रेस चेंज करते. तर जसं आपण आत्म्याविषयी जाणून घेतलं, तर आत्मा ही कुठून आलेली आहे. जसं म्हणतात की दुनिया नयन बसेरा है, घर तेरा है, न मेरा है, एक दिन ऊपर जाना है. तो हम मुसाफिर बन करके, म्हणजे मुसाफिरी आहे, एक आपली जर्नी आहे, एक आपली यात्रा आहे. आणि ह्या यात्रेमध्ये आपण आपल्या बॅगमध्ये काय भरतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. जसं बऱ्याचदा असं असतं की आपण पैसे देऊन आपण मृत्यूवर विजय प्राप्त नाही करू शकत. आपण कितीही पैसे दिले, जसं आपण पाहिलं कोरोना काळामध्ये लोकांजवळ खूप पैसे होते, करोडपती असूनही ते आपल्या स्वतःच्या जीवाला वाचवू शकले नाही. त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये भीती असते की मला लवकर जायचं नाही आहे, मला लवकर जायचं नाही आहे. परंतु जायचं सगळ्यांना आहे, मग जायचं कुठे आहे, तर आपलं घर हे पंचतत्वांच्या वरती, चांद, सूरज, सितारे, नक्षत्र यांच्याही पलीकडे जे धाम आहे ते म्हणजेच ज्याला आपण निर्वाण धाम म्हणतो, परमधाम म्हणतो. त्या ठिकाणी जिथं आपल्या आत्म्याचे पिता निवास करतात, जे निराकार आहेत. तर जसे आपले पिता निराकार आहे तसेच आत्मा पण निराकार आहे. तर असं ते आपलं घर जे शांती देतं, आपल्याला निर्वाण म्हणजे वाणीहून परे नेतं, असं त्याला मुक्तिधाम म्हटलं गेलं आहे. कारण संसारामध्ये ज्या वेळेला आत्मा येते त्यावेळेला ते सुख दुःख अशा अनेक गोष्टी तिला भोगाव्या लागतात. पण ज्या वेळेला हे पंचतत्व पंचतत्वांमध्ये विलीन होतात त्यावेळेला आत्मा ज्या वेळेला वर जाते, ज्याला आपण मुक्तिधाम म्हणतो, तर आत्म्याचं हे ठिकाण आहे परमधाम, शांतीधाम, मुक्तिधाम, ब्रह्मांड, ब्रह्मलोक, परमधाम. तर असं हे आत्म्याचं घर आहे. आणि आपण या संसारामध्ये कशासाठी आलेलो आहोत, तर हे एक सृष्टी रंगमंच आहे ज्या ठिकाणी आपण नाटक करतोय. नाटक याचा अर्थ असा आहे की न अटक, म्हणजे आपल्याला अडकायचं नाही आहे, कोणामध्ये फसायचं नाही आहे. कारण दुनिया हा एक नयन बसेरा आहे, म्हणजे हा एक बसेरा आहे. ह्या ठिकाणी आपण एक अभिनय करतोय. हे सृष्टी रंगमंच आहे ज्याला आपण कर्मक्षेत्र म्हणू शकतो, कुरुक्षेत्र म्हणू शकतो. म्हणून या कुरुक्षेत्राच्या मैदानमध्ये आत्म्याचे जे तप होते किंवा जे काही कर्म करते आत्मा, तर तिचं प्रत्येक धर्म आणि कर्म, आपण धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे धारणा आणि कर्म म्हणजे जे काही आपल्या सोबत जाणारं आहे. तर आपलं धर्म आणि कर्म याची जाणीव ठेवून, म्हणजे आत्म्याचा स्वधर्म आहे शांती, हा तिचा धर्म आहे आणि शांती तिचं कर्म आहे. शांतीधाम आत्म्याचं घर आहे. तर आपलं धर्म, कर्म, घर आणि स्वतःचं स्वरूप आत्मा शांत स्वरूप आहे. याचं स्वरूप जर का आपण धारण केलं तर आपल्या सत्कर्मांनी आपण जिथं जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली दुआ हेच आपल्यासोबत येणार आहे. व्यक्तीने किती धन कमवलं हे महत्त्वपूर्ण नाही, त्याच्याजवळ किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, किती मकान बनवले, किती साधन एकत्र केले हे महत्त्वपूर्ण नाही. तर आपल्या जीवनामध्ये आपण सत्कर्म, दुआ, चांगले कर्म, चांगले गुण हे किती आपण जमा केलेलं आहे. अनेक लोकांना आपण किती सुख दिलं आहे. ते आत्मा गेल्यानंतर त्याच्यानंतर आपण खूप दानपुण्य करतो. आपण अन्नदान देतो, वस्त्रदान देतो, त्याच्या नावाखाली आपण अनेक काही अशा गोष्टी करतो. धार्मिक स्थळावर असं लिहिलेलं असतं कैलासवासी आणि त्या व्यक्तीचं नाव असतं, पण तो व्यक्ती गेल्यानंतर त्याचं काय अर्थ आहे. म्हणून आपल्या जीवन जगण्याला अर्थ, खरा अर्थ तेव्हा येणार आहे ज्या वेळेला आपण अनेक लोकांना प्रेम देऊ, आदर करू, रिगार्ड देऊ, रिस्पेक्ट देऊ, प्रत्येक क्षणोक्षणी त्या व्यक्तीला आपण मदत करू, सहयोगची भावना ठेवू आणि प्रत्येकाची दुआ आपण जमा करू. तर या सगळ्या दुआ आपल्यासोबतच जाणार आहे. बाकी या संसाराची कोणतीही गोष्ट आपल्यासोबत येणार नाही. म्हणूनच एक मला कहाणी आठवली की एक व्यक्ती असतो ज्याला काळाची खूप भीती असते आणि त्या व्यक्तीला असं वाटतं
की मी काळासोबत मित्रता भाव जर ठेवला तर होऊ शकतं की काळ मला टाळेल. तर त्या व्यक्तीने काय केलं, काळासोबत मित्रता भाव ठेवला आणि काळाशी बोलला की हे बघ, तू माझा मित्र आहेस, तुला जे हवं ते तू घेऊन जा, किंवा मला स्वतंत्र कर, किंवा मला मुक्त कर, किंवा मला काळ येऊ नको, म्हणजे मला मृत्यू नको आहे. तर त्यावेळेला काळाने त्याच्याशी मित्रता भाव ठेवली. तर तो म्हटला की चल ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, तर ज्या वेळेला तू मला घ्यायला येशील त्यावेळेला तू एक पत्र पाठवशील. काळ म्हणतो की तू माझा मित्र आहेस, मी तुला एक का मी 4-4 लेटर पाठवेल, 4-4 पत्र पाठवणार. मग तो खूप खुश होतो आणि आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म करायचे असतात त्या कर्मांमध्ये व्यस्त होऊन जातो. कारण त्याला इतकंच वाटतं की ज्या वेळेला काळ येईल त्यावेळेला मी सगळं काही सोडून ईश्वराचं नामस्मरण करेल. तर अचानक असा वेळ येतो की त्याला काळ घेण्यासाठी येतो आणि काळ त्याला आवाज देतो, चल तुझी जायची वेळ आली आता. मग तो घाबरून जातो आणि तो म्हणतो की तू तर माझा मित्र होतास आणि तू माझा मित्र असून तू मला म्हटला की मी तुला 4-4 लेटर पाठवेल, 4-4 पत्र पाठवेल, तुझं तर एकही पत्र आलेलं नाही आहे. काळाला हसू येतं आणि काळ त्याच्याशी बोलतो की आजही माझे 4-4 पत्र तुझ्या समोर प्रस्तुत आहे. जर वर्णन करायला सांगितलं तर आजही मी तुला वर्णन करू शकतो. तो म्हणतो कसं काय? तर सगळ्यात पहिलं पत्र पाठवलं ते बसलं तुझ्या केसांवर. आपले जे काळे केस असतात ते सफेद होतात, व्हाईट होतात आणि आपण त्या व्हाईट केसांना, सफेद केसांना काळं करतो, मेहंदी लावतो, हेअरडाय करतो. आणि जो आपलं म्हातारपण असतं, किती तुम्ही हेअरडाय केलं, किती तुम्ही शरीराला सजवलं, परंतु मृत्यू अटळ आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. तर केसांना काळं करून आणि म्हातारपण आपण जवानीमध्ये बितवतो. असं वाटतं आपल्याला आपण म्हातारेने, आपण जवान आहेत, परंतु मृत्यूपासून कोणीही पळ काढू शकत नाही. मग दुसरं पत्र पाठवलं ते बसलं तुझ्या डोळ्यांवर. तुझे दोघं डोळे कमजोर झाले, डोळ्यांनी दिसेनासं झालं, परंतु त्यावेळेला तू काय केलं, चष्मा आणला, चष्मा लावला आणि ह्या जगाला, जगाची सुंदरता, भौतिक वस्तूंना, भौतिक साधनांना तू महत्त्व दिलंस. परंतु ज्या ईश्वराने तुला छान डोळे दिलेत त्या ईश्वराचं कधी दर्शन नाही केलंस. मग मला रेहेम आला, मी तुला तिसरं पत्र पाठवलं आणि ते बसलं तुझ्या दातांवर. तुझे दात कमजोर झाले, तुला खाता येईना, तुला पिता येईना, तुला त्रास व्हायला लागला, परंतु तरीही तू दातांची ट्रीटमेंट केली आणि नवीन दात बसवले. परंतु ज्या प्रकृतीने तुला इतकं सुंदर भोजन दिलं, पूर्ण आयुष्यभर तुझी छान सेवा केली, छान स्वादिष्ट अन्न दिलं, पण तरीही तुला कधीही प्रकृतीचा धन्यवाद देता आला नाहीस. शेवटी मला दया आली आणि मला असं वाटायला लागलं की याला 3-3 पत्र पाठवूनही हा माझा इशारा समजत नाही आहे. मग मी तुला 4थं पत्र पाठवलं आणि 4थं पत्र होतं ते होतं तुझ्या आजारपणावर. तुला अनेक व्याधी आल्यात, अनेक आजार लागलेत आणि अनेक आजारांमध्ये तू प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांची आठवण केलीस, डॉक्टरांकडे गेलास की मी आता तरी बरा होईल, तेव्हा तरी बरा होईल, परंतु आजारपण असूनही तुला ईश्वराची आठवण आली नाही. तर हे कोणी एका व्यक्तीची कहाणी नाही आहे, तर संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती मृत्यूपासून पळ काढतो. मी वाचला पाहिजे, परंतु मृत्यू जो आहे त्याला आपण टाळू शकत नाही, हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. तर त्यासाठी आपले सत्कर्म, दुआ हे आपल्याला वाचवू शकतात. तर जसं आपण ऐकतो, क्षणिक सुखासाठी होतो कोणी नीतिभ्रष्ट. आपण क्षणिक सुखासाठी, साधनांसाठी आपण असे भ्रष्ट कर्म करतो आणि ते भ्रष्ट कर्म केल्यानंतर आपलंच मन आपल्याला खात असतं. आणि शेवटी ज्या वेळेला त्या व्यक्तीला जायचं असतं तर त्यावेळेला त्याच्यासमोर गीता वाचली जाते. त्या व्यक्तीला म्हटलं जातं की तू रामनाम घे किंवा त्याच्यासमोर ज्ञान दिलं जातं, परंतु जीवनभरामध्ये त्याने जे काही कर्म केलेत वाईट
त्यावेळेला त्याला यमदूताच्या रूपामध्ये ते सगळं दिसत असतं. आणि मग म्हणतात ते काळे आले, गोरे आले, ते मला खेचताय, ते मला घेऊन जायला आलेले आहेत. तर ते दुसरे यमदूत कोणी नसून आपल्या जीवनामध्ये जे काही आपण पापकर्म केलेले आहेत तर ते पापकर्म आपल्या नजरेसमोर येतात आणि शेवटच्या क्षणी व्यक्तीने कितीही पश्चाताप केला परंतु पश्चाताप केल्यानंतर वेळ संपलेली असते. म्हणून हिंदीमध्ये एक कहावत आहे, चिडिया चुग गई खेत, अब पछताने से क्या फायदा. म्हणजे वेळ गेल्यानंतर व्यक्तीच्या हातात काहीच नसतं. जसं एक मुलगा वर्षभर त्याने अभ्यास केलेला नाही आणि ज्या वेळेला तो एक्झाम देतो त्यावेळेला सुचेना असं होतं की या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यायचं. तसंच आपण पूर्ण जीवनभरामध्ये जे काही कर्म केलेले आहेत तेच आपल्याला आठवत असतं. म्हणून वेळ ही फार बलवान म्हटलं गेलं आहे. वेळेला समय फार बलवान आहे. म्हणून आहे त्या वेळेला, त्या काळाला आणि त्या समयाला आपण महत्त्व द्यायचं. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती जाते 13 दिवसपर्यंत त्यांच्या घरामध्ये भोजन बनत नाही किंवा दुसऱ्यांच्या घरून ते भोजन दिलं जातं, तर अशा वेळेला आपण का भोजन बनवत नाही? कारण दुःखाचं वातावरण असतं. आणि ज्या वेळेला कोणी शरीर सोडलं, ज्या वेळेला आपण अर्थी ठेवायला जातो, असं म्हटलं जातं अरथी. अरथी म्हणजे हे शरीररूपी रथाला चालवणारी जी चैतन्य शक्ती होती, चैतन्य सत्ता जिला म्हटलं जातं, ती म्हणजेच अरथी. म्हणजे रथी निघून गेली, आत्मा निघून गेली. तर असं हे शरीर आहे आणि आत्म्याचा हा जो सफर आहे तर तो शरीर सोडल्यानंतर 13 दिवसपर्यंत आत्मा त्या घरामध्ये निवास करते आणि 13 दिवसपर्यंत आपल्या घरामध्ये आपण दिवा लावतो आणि तो दिवा लावल्यानंतर असं वाटतं घरात दिवा आहे, शरीर मृत्यू पावलं आहे, परंतु असं म्हटलं जातं की त्या आत्म्याची सद्गतीसाठी त्याला प्रकाश मिळो. परंतु त्या स्थूल दिव्याची गोष्ट नाही आहे. आपण घरात दिवा लावला तर आपल्याला बाहेर प्रकाश मिळेल का त्याचा? नाही. तर हे ज्ञानरूपी प्रकाशाची गोष्ट आहे. तर जितकं आपल्या जीवनामध्ये ज्ञान असणार आहे, ज्ञानाचा प्रकाश असणार आहे आणि जितकं ज्ञान तितकं आपलं पुण्यकर्म जास्त होणार आहे आणि जितकं पुण्यकर्म आपण देऊ तितकं सत्कर्म आणि पुण्यकर्म हे आपल्यासोबतच जाणार आहे. आणि म्हणूनच मृत्यू जे आहे ते जसं मी म्हटले की 13 दिवसपर्यंत आत्मा त्या घरामध्ये राहते आणि जे काही आपल्याला त्या व्यक्तीच्या आठवणी येतात, बऱ्याचदा आपल्याला त्याचे गुण आठवतात, बऱ्याचदा अवगुणही आठवतात. तर 13 दिवसपर्यंत ते आत्मा आपले संकल्प पण कॅच करते किंवा आपलं सगळं जे काही आपण ॲक्शन रिॲक्शन करतो हे सगळं ती आत्मा पाहत असते आणि 13 दिवसानंतर ती पुढच्या जर्नीसाठी जाते. म्हणून ज्याला आपण नाव दिले गंधमुक्त, म्हणजे त्या ऋणातून, त्या बंधनातून तो आता मुक्त हो, म्हणून आपण 13 दिवसानंतर गंधमुक्तीचा प्रोग्राम करत असतो. तर दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि आत्मा त्या घरातून निघाल्यानंतर तिला खीज केव्हा होते? ज्या वेळेला आपण आक्रोश करतो, दुःखी होतो, आपण खूप रडतो आणि त्यांच्या आठवणी करून करून जितक्या आपल्याला वेदना होतात तर आपले व्हायब्रेशन्स त्या आत्म्यापर्यंत पोहोचतात. म्हणून मृत्यू ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये आपल्याला शांतमय वातावरण करायचं असतं. कारण ती सोल म्हणजे तिला आपली गरज असते मदतीची. तर त्यांना मदत करणं म्हणजेच काय? त्यांच्या गुणांना आठवण करणं, त्यांच्याविषयी रहेम करणं, त्यांच्याविषयी दयाभाव राखणं आणि त्या आत्म्याने जे काही आपल्याला केलं असेल आपल्यासोबत त्यावेळेला त्या आत्म्याला क्षमा करणं आणि त्या आत्म्यासोबत हे आपल्याला संकल्प करायचे असतात की बाबा तू ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी तुझ्या आत्म्याला शांती लाभो आणि ज्या घरामध्ये, ज्या परिवारामध्ये तुम्ही जाणार आहेत त्या ठिकाणी चांगला परिवार मिळो, सुखी परिवार मिळो, त्या ठिकाणी तुम्हाला शांती मिळो आणि सुसंस्कार मिळो अशी दुआ आपण करू शकतो. पण बऱ्याचदा आपली मनस्थिती अशी असते की आपण घरातून जातो, कोणाच्या तरी घरी आपण दारावर बसतो ज्या ठिकाणी मृत्यू झालेली असते, त्या ठिकाणी गरज असते शांतीची.
परंतु आपण काय करतो, घरातून ताणतणाव घेऊन, चिंता टेन्शन घेऊन जसं तसं निघतो. ऑलरेडी आपलं मन अशांत असतं आणि असं अशांत मन त्या आत्म्याला चिरशांती लाभू देत नाही. म्हणूनच ते आत्मा गेल्यानंतर आपल्याला एकच दुआ करायची आहे की तू जे काही आमच्यासोबत व्यवहार केलास, जे काही कर्म केले, आता जे काही वाईट असेल त्याबद्दल आम्ही क्षमा करतो आणि आमच्या हातून तुझ्याकडे म्हणजे तुझ्यासाठी जे काही शब्द निघाले, जे काही आम्ही वर्णन केलं, जे काही आम्ही व्यवहार केला, तर तुझं जर मन दुखवलं गेलं असेल तर तुझ्याकडनं आम्ही माफी मागतो. तर माफ करणं, माफी मागणं आणि त्या आत्म्याला शांतीचं दान देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण असतं. आणि ज्याप्रमाणे शिव परमेश्वराला अमरनाथ असं म्हटलं गेलं आहे, अमरनाथ जो सगळ्यांचा अमर आत्म्यांचा नाथ आहे, अनाथांचा नाथ आहे, असा तो निराकार परमात्मा ज्याला शिवबाबा आम्ही म्हणतो किंवा अमरनाथ असं म्हणतो. तर अमरधाम, अमरपुरी आणि अमरनाथ याचे आपण संतान आहे आणि अमरधाममध्ये आपण जिथं आपल्याला जाळलं जातं, शरीराला जाळलं जातं, त्या ठिकाणचं नाव असतं अमरधाम. म्हणजेच आत्मा अमर आहे असा संदेश ते आत्मा आपल्याला देऊन जाते. तर जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या की जन्म काय आहे, जीवन काय आहे, मृत्यू काय आहे. तर मृत्यूला घाबरायचं नसतं, परंतु त्याच्यावर विजय आपल्याला मिळवायचा आहे. तर शेवटचा क्षण जो आहे तो आपला सुखदायी असो, सुखकारी असो आणि आपण असं जायचं या संसारातून. ज्या वेळेला आपण या संसारात आलो त्यावेळेला आपण रडत होतो आणि दुनिया हसत होती, म्हणजे खुश होती. परंतु ज्या वेळेला आपल्याला संसार सोडून जायचं असेल तर त्यावेळेला आपण खुशीने जायचं. जग आपल्यासाठी रडेल आणि आपण खुशीने जायचं. असं आपण म्हणतात ना, साखर वाटून गेला. म्हणजेच आपला गोडावा, आपल्या शब्दात गोडावा, आपलं बोलण्यामध्ये सौम्यता, माधुर्यता, मिठासता हे जर आपलं असलं तर आपल्याला अनेक लोकांची दुआ मिळते आणि हे सत्कर्म, दुआ, पुण्यकर्म आपल्यासोबत येत असतात. तर हे आपण जाणून घेतलं जन्म काय आहे, मृत्यू काय आहे. तर म्हणूनच परमेश्वराचा धन्यवाद देऊन रोज रात्री, कारण मृत्यू आपल्याला अचानक येऊ शकतो, सेकंडचा भरोसा नसतो. म्हणूनच या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठी जितकं आपण ईश्वराचं ध्यान करणार आणि ध्यान देऊन लक्षपूर्वक कर्म जर आपण करणार तर आपण खुशी खुशीने या संसारातून विदाई घेणार. अच्छा, ओम शांती.